तू सावी आहे ना तू इथं काय करते हा तू येतोस मी आईला बोलवतो थांब इथंच थांब आईलाच सांगतो सगळ्यांना बोलवतो मी थांब जरा ए आई हा नको तू गरज आहे का भास होतोय मला काय आईला बोलल्यावर ती येईल खाली पण तू जर दिसली नाही का तर आई माझी वाढला नको पोरीनं का नाही मला लय छळले इतकं छळले का नाही जिकडं तिकडं ती दिसायला लागली तू इथंच का दिसते पण मला हा जागी अरे जागी जा वैताग आणलाय हे पराग अरे तू कुठं आणलास तू आणि कुठं आहे सावी मला काय माहित येईल ना ती मला काय माहित असणार आता एक मिनिट तुला नक्की सावीचाच फोन आला होता ना का कुठलं स्वप्न बिप्न बघून पैसाटल्यास काय जरा हाय सावीचाच फोन आलेला मला येईल की जरा थांब ना कालवा करायला लागलीस हे पराग तू माझ्यासोबत कसला प्रँक बिंग करत नाहीस ना चल फोन दे तुझा चेक करू दे मला तुझ्या मेंदूला नारू झालाय काय ग हाय सावीच्या बाबतीत प्रँक का करीन मी नाही तू घे तू फोन चेक कर घे तुझा भरोसाच नाहीये तिने पराग बघ सांगितलेलं की नाही तुला सावीचा आहे म्हणून सावे सावे कशी आहेस ग तू तुझी लई काळजी वाटत होती आम्हाला तुला तुला खरंच सगळं आठवलंय हो साहेब हे सगळं कसं काय घडलं आम्ही लई मिस केलं तुला लई म्हणजे लई आता तुझी लई काळजी वाटत होती आता इथून पुढे आम्हाला सोडून कधीच कुठंच जायचं नाही खरंच सावे तुझ्याशिवाय आमच्या मैत्रीत जीवच नाही पण साहेब आम्हाला कोणीच कसं काय सांगितलं नाही म्हणजे भाऊ आणि काकी पण तुला भेटून गेले होते ना त्यांनी पण काहीच कळवलं नाही आम्हाला कारण मी बरी झालीये मला सगळं आठवते हे कुणालाच माहित नाही धैर्यांना पण नाही
ही कुठे गेली आता? सावी, दरवाजा उघडा. साव्या ग, एवढी मोठी गोष्ट तू अशी लपवून का ठेवल्यास? कारण मी बरी झालीये, मला सगळं आठवते. हे जर कुणाला कळलं ना तर माझ्या पप्पांना कधीच न्याय मिळणार नाही. दामिनी मुजुमदार माझा जीव घेईल. नक्की नक्की काय घडलंय? असं का म्हणायला लागल्यास एकदमच? तू हे सगळं का लपवून ठेवायला लागल्यास? आत्ताच्या आत्ता धैर्यकडे चल आणि त्याला सगळं सांग. 2 मिनिटाच्या घरातनं बाहेर फरफटत आणल त्या बाईला. सावे, काय पण झालं ना तरी त्या पापी बाईला शिक्षा झालीच पाहिजे. चल पटकन चल. चल रीने, पराग, ऐकून घ्या माझं. आत्ताच मी धैर्यांना याच्यातलं काही सांगू शकत नाही. त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. त्यांचा दामिनी मॅडमवर सगळ्यात जास्त विश्वास आहे. खूप प्रेम करतात ते त्यांच्यावर. उलट मी जर त्यांना आता काय सांगितलं ना तर आमच्यात दुरावा निर्माण होईल. असंच हातार हात ठेवून बसून राहायचंय आपण? नाही, दामिनी मॅडमचं सत्य धैर्यांसमोर आणावंच लागेल. पण त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करावे लागतील. पण तोपर्यंत मला माझी मेमरी गेल्याचं नाटक कंटिन्यू करावं लागेल. कसले पुरावे? सावी, सावी, कुठे गेली ही पोरगी? सावी, किचन मध्ये आहेस काय? सावी, हिला एखादं वाईट स्वप्न तर पडलं नसेल ना? घराबाहेर तर नसेल ना गेली ही? सावी, दामिनी मॅडमनी हे सगळं घडवून आणलंय. या सगळ्याचे पुरावे. इतकी वर्ष पप्पा गायब होते. ते कुठं गेलते, का गेलते, आपल्याला काहीच माहित नाही. इतक्या वर्षांनी जेव्हा ते आपल्या समोर आले तेव्हा ते इराच्या ताब्यात होते. इतकी वर्ष गायब असणारे पप्पा बरोबर इरालाच कसे सापडले? म्हणजे दामिनी मॅडमनी नक्कीच पप्पांचा ठाव ठिकाणा इराला दिलेला असणार. मी धैर्यांच्या आयुष्यातून निघून जावं यासाठी त्या वाटेल त्या थराला जाऊ शकतात. मी धैर्यांच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून इरा मला ब्लॅकमेल करत होती. ज्या दिवशी आपण पप्पांना सोडवून घरी आणलं त्या दिवशी इरा म्हणाली होती की या सगळ्याच्या मागे कुणीतरी वेगळाच सूत्रधार आहे. आणि नेमकं त्याच दिवशी दामिनी मॅडमच्या हातून इराला दुखापत झाली. पप्पांना नेहमीच त्यांच्यापासून काहीतरी प्रॉब्लेम होता. त्यांच्या मनात कायम कसली तरी खतखत असायची. मी अनेकदा विचारलं पण त्यांनी काहीच सांगितलं नाही. मी मुजुमदार घराण्याची सून आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा ते अचानक गप्प झाले. नाही म्हणजे ते गप्प नव्हते झाले. ते माझ्यासाठी गप्प बसून होते. माझ्यासाठी ते त्यांच्या मनातली
घुसमट ते कुणालाच सांगत नव्हते. तरी नाही पराग, पप्पा जायच्या आधी मला आणि धैर्यांना काहीतरी सांगणार होते आणि म्हणून मी तिथे गेले होते. पण त्याच्या आधीच दामिनी मॅडमनी त्यांचा खून केला. मला पूर्ण खात्री आहे पप्पांना त्या दिवशी काय सांगायचं होतं, इतकी वर्ष ते कुठे होते, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दामिनी मॅडम पशीच येऊन थांबतात. आणि आपल्याला त्याच प्रश्नांची उत्तरं शोधायची. तरच माझ्या पप्पांना न्याय मिळेल. सावी, कुठं गेली ही पोरगी? घराचं दार कसं उघडाय? दामिनी मॅडमच्या विरोधात पुरावे गोळा करायचे असतील तर आपल्याला खूप सावधगिरीने काम करावं लागणार आहे. सगळ्यात आधी तर मला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी एका फोनची गरज आहे. धैर्यांचा फोन मी सारखा नाही वापरू शकत, त्यांना कधी पण डाऊट येईल. सावे तू काळजी करू नको, फोनची व्यवस्था करतो आम्ही. हा, पण तुम्ही मला फोन करू नका, मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करत जाईल. सावी, हे बघ, तू टेन्शन घेऊ नकोस. तू फक्त काय आणि कधी करायचंय ते सांग फक्त. सांगते. खरं तर मला उद्याचं खूप टेन्शन आलंय. का? उद्या काय आहे? उद्या वटपौर्णिमा आहे, लग्नानंतरची आमची पहिली वटपौर्णिमा. मला धैर्यांसाठी पूजा करायची आहे. सावी, पण अशा परिस्थितीत कशी पूजा करणार आहेस तू? मला डाऊट आला तर काय? मला नाही माहिती, पण काही झालं तरी मला पूजा करायची. धैर्य माझ्यावर इतकं प्रेम करतात, मला त्यांच्यासाठी देवाकडे मनापासून प्रार्थना करायची. सावी, सावी, सावी. सावी, सावी बाळा, तू इकडे काय करतेस? केव्हापासून शोधतोय मी तुला, आणि एवढ्या रात्री इथं गार्डन मध्ये काय करतेस तू? मी रूम मध्येच होती, मला तू कुठे दिसलाच नाही. मला वाटलं तू खाली आलाय म्हणून मी खाली आले. मला वाटलं आपण लपाछपी खेळतोय. खेळायची आपण लपाछपी. येडी पोरगी, एवढ्या रात्री कोणी लपाछपी खेळतंय काय? चल आता झोपायला चल. पराग, धैर्यांचं किती प्रेम आहे सावीवर. पण मग तरी पण ते त्यांच्या आईच्या विरोधात जाऊन सावीची बाजू घेतील काय? सावीचा अंदाज खोटा नाही ठरणार आहे. त्या बाईचं काळ सत्य समोर आल्यावर धैर्याच्या मनावर पण परिणाम होणारच.
त्यासाठी पुरावे असणं खरंच गरजेचं आहे, जेणेकरून सावीला त्याला समजवता येईल. हो फ्रेंड, मला मला माहितीये रात्री एकट्याने बाहेर जायचं नसतं. माहितीये ना, मग कशाला गेलीस बाहेर? परत असं करायचं नाही. मला न सांगता कुठेही जायचं नाही. ओके, चला झोप शांतपणे. गुड नाईट. फ्रेंड, तू पण झोप नाही ते. सखे जवळ तुझ्या राहू दे, प्रीत ही बहरू दे, प्रिय क्षण हजारा उमलू दे. ठीक आहे, तू झोप आधी. माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ, तुझी माझी जुळली गाठ ही, तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ, तुझी माझी जुळली गाठ ही. धैर्य, खरंच किती प्रेम करता हो माझ्यावर. मला आधीचं काहीच आठवत नव्हतं. लहान मुलीसारखं मन झालं होतं माझं, पण तुम्ही मला समजून घेतलं, माझी काळजी घेतलीत, मला आधार दिला, माझ्या पाठीशी उभे राहिलात. तुमच्या प्रत्येक स्पर्शातून, प्रत्येक नजरेतून मला तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम जाणवतं. माझ्या मनाचा विचार करून तुम्ही तुमच्यावर बंधनं घातलीत. खूप नशीबवान आहे मी, आणि अशीच तुमची साथ हवी आहे मला. प्रत्येक क्षणी मी तुमच्या अजून अजून प्रेमात पडत चालली. काय झालं सावी? काही बोललीस का? नाही, तू अजून झोपला नाही. मी झोपतो आधी, तू झोप. चल डोळे मिट बर आधी. धैर्य, धैर्य तुमच्यासाठी. इरा, काय ग, काय झालं? हा, धैर्य आणि सावीला एकत्र बघून वाईट वाटतंय ना? नाही 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 नाही, राग येतोय. राग येतोय ना. आता काय उपयोग? नाही, पण खरं तर ना, धैर्याच्या या खोलीत आणि त्याच्या मनात तुझी जागा आहे. पण ना, तुला ती मिळवता आली नाही. आणि पुढे पण असं तुला जमेल असं काय वाटत नाही मला.
जमेल काय? हा नाही, हो नाही, नाही जमणार नाही, नाही ना. चांगलीच पेटली. आता काहीतरी करल आणि मग येईल मजा. नीता, अगं 5 फळं राहिली का आणायची? आंबे आणायला सांगितले होते ना. ताई हे बघा आणलेत की. तुम्ही काळजी करू नका, होतंय सगळं. ताई खरं तर या पूजेला आपण दोघींनी नाही हो, तिघींनी जायला हवं होतं. आपली सावी जर बरी असती तर तिने किती उत्साहाने ही पूजा केली असती ना. मागच्या वर्षी आपण किती स्वप्न बघितली होती ताई. या वर्षी बघा ना काय झालं हे. नीता, सावीची खरं पहिली वटपौर्णिमा, पण ती पूजा करू शकत नाहीये. तर काय करावं? खरं तर पूजा मला पण करायची आहे वहिनी. दामिनी मॅडमचं सत्य बाहेर आल्यानंतर धैर्य आणि माझं नातं असंच विश्वासानं प्रेमानं बांधलेलं राहावं, यासाठी मला देवाकडे प्रार्थना करायची. आजवर आमच्या नात्यात अनेक चढ उतार आले, पण आता मला धैर्यांपासून कधीच लांब जायचं नाही. सावी, अगं ये ना आत ये. भूक लागली असेल ना तुला? ये आत ये. ये तुला दूध देते. ये ना सावी. आज वटपौर्णिमेचा उपवास करायचा असतो. पूजा झाल्याशिवाय दूध कसं पिऊ मी? तुला काय खायचंय का? बरं तुला दुधासोबत काय हवंय का? म्हणजे भूक वगैरे लागलीये? बिस्किट देऊ? घे हा, गरम गरम दूध प्यायचं. आता साखर घालू यात? नको, मला दूध नको. सावी, अगं बाळ असं नाही करायचं. हे बघ आता आम्ही बाहेर जाणार आहोत की नाही, आणि मग तुला भूक लागली तर? त्यापेक्षा हे गरम गरम दूध पिऊन घे, शहाण्या बाळासारखं. घे बरं. नको, मला नको दूध. घे राणी, घे ग. छान पिऊन टाका. कुठे सावी, सावी, अगं कुठे जोर? कुठे आहे? ते ते
हेच होत केलं वाटत. बरं बरं अगं ठीक आहे, हरकत नाही. अरे वा, दूध संपवलं. गुड गर्ल. अभि, काय झालं बाळा? वहिनी सावी का ओरडली अशी? नाही भाऊजी, अहो त्याचं काय झालं, तिला ते कोपऱ्यात तिथे झुरळ दिसला असेल म्हणून ती घाबरली. सावी, अगं झुरळाला काय घाबरायचं? ते झुरळ असतं एवढूस, आणि सावी तर एवढी मोठी आहे ना, मग कशाला घाबरायचं? सावी, काही खाल्लंस का बाळा? भाऊजी, आता दूध प्यायलंय तिने. आम्ही ना पूजेला जातोय दोघी. आज वटपौर्णिमा आहे ना, त्यासाठी. तुम्ही थांबाल ना सावी सोबत? आम्ही येतोच तोवर. म्हणजे कसं आहे, तिला मध्ये भूक लागली तर तुम्ही. वहिनी काही काळजी करू नका, दिवसभर मी घरीच आहे आज. तिला काही लागलं तर मी आहे. मला पण यायचंय तुमच्या सोबत. अगं सावी बाळा, मी पूजेला चाललोय की नाही. तरी पण मला पण यायचंय. सावी, तिथे लहान मुलं नसतात. मग तुला कंटाळा आला तर? नाही येणार, मला घरात नाही बसायचं. मला पण यायचंय. फ्रेंड, तू सांग ना त्यांना, मला पण यायचंय. अगं पण बाळा. वहिनी असू द्या. भाऊजी पण तिथे गर्दी असते ना खूप. मग मी पण येतो की तुमच्या सोबत. हा, आपण जाऊयात. हा वहिनी, आठवतंय का मागच्या वर्षी सावीला इम्प्रेस करायचं म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास धरला होता. आता या वर्षी मी सुद्धा खरंच मनापासून उपवास धरणार आहे. तुम्ही बायका आमच्यासाठी एवढं काही करता. आमच्या दीर्घ आयुष्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमेला उपवास धरता. या वर्षी मी सावीसाठी उपवास धरला तर काय फरक पडतोय? आणि तसंही तिला यायचंच आहे ना तुमच्या सोबत. मग मी सुद्धा येतो. आमच्या आयुष्यात परत असे प्रॉब्लेम्स येऊ नये असं साकडं घालायचंय मला सुद्धा देवाकडं. चला सावी मॅडम, पूजेला जायचं ना? मग रेडी व्हायला लागल. मी रेडी करतो हा तुला. चल. पूजेला जाणार? ताई, आपली सावी खरंच खूप नशिबाने हो. तिला असा जीवाला जीव देणारा जोडीदार मिळालाय. नाही, सावी नशीबवान आहेच, पण आपले धैर्य भाऊजी पण खूप नशीबवान आहेत. बघ ना, दोघं किती समजून घेतात एकमेकांना, केवढं प्रेम करतात. देव करो आणि धैर्य भाऊजी आणि सावीचा सुखाचा संसार लवकरात लवकर सुरू हो. खरंच. बरं चला आवरूया. हात हाती दे सखे जवळ तुझ्या राहू दे. प्रीत ही बहरू दे, प्रिय क्षण हजारा उमलू दे. तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ. तुझी माझी जुळली गाठ ही, तुझी माझी जुळली गाठ सात जन्मी राहू साथ. तुझी माझी जुळली गाठ ही. फ्रेंड, कशी दिसतेय मी? खूप गोड दिसतेस.
माझी जरा साडी नीट करता का ते? काय झालं? असं का बघतोस तू? साडी नीट कर ना माझी. करतो. सावी, माहित नाही का पण कधी कधी वाटतं तू परत आलीयस, मला ओळखतेस, आपलं प्रेम आठवतंय तुला. हे सगळं कधी घडणार सावी? प्लीज परत ये. धैर्य, खरं तर आजचा दिवस हे मंगळसूत्र प्रेमानं आदरानं गळ्यात मिरवण्याचं आहे. आपली पहिली वटपौर्णिमा आणि मला ती उघडपणे साजरी पण करता येत नाहीये, पण तरी मी माझ्या व्रतात कसलीच कमी पडू देणार नाही. हे सौभाग्याचं लिहिणं मी तुमच्या हाताने गळ्यात घालून घेणार आणि अभिमानानं मिरवणार.